ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळा आणि वारीमध्ये सहभागी होण्यासाठी राज्यातील अनेक वारकरी अलंकापुरीमध्ये दाखल झाले आहेत। या वारकऱ्यांसोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सुनील ठिगळे यांनी। आपल्या सोबत काही वारकरी आहे, मला सांगा की वारी उद्या निघणार आहे, विठुराया काय मागणं मागाल? आम्ही कर्नाटक गदग से तिथं आलो। आम्ही हे आलेलं वारी फर्स्ट वारी आमचं हे बघायला म्हणूनच आम्ही तिथं आम्ही एक आलो। हा माझ्याकरता अत्युच्च अशा प्रकारचा क्षण आहे। मला याचा अतिशय आनंद आहे। आपल्याला कल्पना आहे की भागवत धर्म आणि वारकरी संप्रदाय यांनी शेकडो वर्ष आक्रमणातूनही आपल्या देवदेश आणि संस्कृतीचं रक्षण केलेलं आहे, आपल्या भागवत धर्माचं रक्षण केलेलं आहे आणि आपल्या महाराष्ट्रात आणि देशातही सगळे भाविक हे पंढरीला पांडुरंगाचे दर्शन घेण्याकरता त्या ठिकाणी जातात आणि त्यात वारीचं महत्त्व विशेष आहे। आणि आज या प्रस्थान सोहळ्याला येऊन मला अतिशय आनंद झाला। काहीसा गोंधळ झालेला आहे, वारकऱ्यांना 2 तास थांबावं लागलं, त्यामुळे आता वारकरी थेट मंदिरात शिरण्याचा प्रयत्न करत होते। असं आहे की पोलिसांनी या ठिकाणी जी सुव्यवस्था ठेवली पाहिजे त्या प्रकारेच ठेवलेली आहे। एका वेळी सगळ्यांना सोडलं तर या ठिकाणी स्टॅम्पीड होईल, त्यामुळे आपणही सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की आपल्याला थोडे थोडे सोडावे लागतील, अन्यथा या ठिकाणी त्यांची सुरक्षा वारकऱ्यांची महत्त्वाची आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, आमचा वारकरी जो आहे तो अशा गोष्टीची पर्वा करत नाही। तासभर थांबलं, अर्धा तास थांबावं लागलं, माऊलीच्या भेटीकरता जो अनेक किलोमीटर पायी जातो अशा प्रकारचा आमचा वारकरी हा या ठिकाणी शिस्तीत दर्शन घेईल, तुम्ही काळजी करू नका।